भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेची कल्पना प्रथम 1934 मध्ये एम. रॉय यांनी मांडली. यानंतर 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली. अखेर 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची मागणी तत्वतः मान्य केली. 1942 मध्ये कॅबिनेटचे सदस्य सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले आणि युद्धानंतर स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचा प्रस्ताव दिला. क्रिप्स प्रस्ताव मुस्लिम लीगने फेटाळून लावले, ज्यांना भारताचे 2 स्वतंत्र संविधान सभांसह 2 स्वायत्त राज्यांमध्ये विभाजन हवे होते. अखेरीस एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आले. जरी या मिशनने 2 संविधान सभांची कल्पना फेटाळून लावली, तरी त्यांनी संविधान सभेसाठी अशी योजना मांडली ज्याने मुस्लिम लीगचे कमी अधिक प्रमाणात समाधान झाले आणि इथूनच संविधान सभेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.